तर मित्रांनो आम्ही आता आलो भाजी घ्यायला आणि आमच्या समोर ही दोघं नमुने आहेत त्यांना की भाजी अजिबात घेता येत अजिबात भाजी घेता नाही त्यांना. आणि आपण हा ठीक आहे ना भावा कसा आहे फ्लावर आणि पाणी घे मला कला देतात पिशवी घे. भाजी येते कुठे तुमची इथे भाजी कुठून आणता घाटा कुठून हा बेलगाव. भाजी घ्यायला आला एवढी भाजी घेतली आम्ही तर आम्हाला भाजी महाग भेटली. आपल्या मुंबईसारखी भाजी नाही तर. हे काय घेतलं का आणि आता चाललो आम्ही घराच्या दिशेला. मग तुला काय वाटते भाजी कशी भेटली? एक नंबर हा फ्रेश भाजी काम कंटाळला का? एक नंबर भाजी भेटली. काल तर खाऊन खाऊन दमलास मच्छी एवढी घालीस काल पण ठेवले आपण राखण करून फ्रीज तर ना आपल्याकडे मग तरी पण ठेवून दिले आपण. ओके दे काका काका. तर आम्ही आता बीचवर आलेलो भाजी घ्यायला. हा व्ह्यू बघा सनचा व्ह्यू बघा एक नंबर व्ह्यू आहे. कुठे दिसतंय ना काला काला खाऊ आणलं खाला खाऊ रांडाच्या कसा त्या पोरांनी अंघोळ पण गेली सगळे पुरुष आहेत सगळे पुरुष आहेत. आम्ही बाबा काय नाही चांगली आंघोळ पण जायची घरी तर आम्ही शॉर्टकट मारतो तर बघू तर शॉर्टकट आम्हाला तर कुठे नेतोय. आणि हीच ती जागा जिथं आमची काल गाडी अडकलेली हीच ती जागा. आम्हाला उतरते घालना का लागली बरं गाडी फसल आपली काल करते. थांब 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 कला कशाला मला माहित होता गाडी ढसल. आले आमच्यावर आता ते काय का ते का काय का ते बोल खाऊ का मी मी खाऊ का बघत मी मालवणला फिरायला आले. पेरू पाहिजे स्कूबाच झाला ना तुमचा आले म्हणजे हाऊसच केलं डायरेक्ट का म्हणजे आपण उचला पण दिसला आता उडी मारला. ये वक्त हमारा जो एक बार गया तो आए ना दोबारा समझ लो जरा ये हवाओं का इशारा मेरे यारो. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. Never know when I'm having a blast and you know it all. Living every day like it. भावानो आम्ही बघा काय करता मटार फुलता मार्लेश्वर एकदम इझी होतो. मटर मटर सोडायला काय कुठं घ्यायचा तर यांना अजून खरेद्याच करायचे आहेत. शेवटचा दिवस घरी जायचा आणि अजून खरेद्या करायच्या शास्त्रामाची तू मंगलमूर्ती अगणित महिमा तुझा कल्याण स्फूर्ती. फक्त 15 फूट आम्हाला 150 फुटावर खाली आम्हाला 5 फुटे आपण तो गेला पुढं
आम्ही चाललेलो मार्लेश्वरला काही कारणामुळे आमच्या बस पंक्चर झालेलं आहे तर आम्ही आता एसटीने प्रवास करत आहोत. तुम्ही बघू शकता एसटीने आमच्या सोबत सगळे सर्व लोक बसलेले आहेत आरामात थंड हवेचा हे घेतात आस्वाद घेतात. थंड पाणी एसटी पुरवणार आहे म्हणजे पुढच्या वर्षी. आणि आम्हाला आता कंडक्टर काकांनी काय केलं माहितीये का, कुठलाच तिकीटला माफी नाहीये. आता मार्लेश्वर मंदिरात तर आपल्याला हा ट्रेक करायचा आहे. एक प्रकारचा हा ट्रेक आहे. हा मार्लेश्वर मंदिर डोंगरावर आहे तर आपल्याला ते ट्रेक करून वरती चढावं लागेल. सो बघू किती वेळ लागतोय काय लागतोय. पण हे इथं मार्केट आहे ते मार्केट आपण फिरूया आधी. नंतर पहिले आपण जाऊया वरती मंदिर देवाचं दर्शन घेऊ. तिकडे चला तिकडे धबधबा आहे. तोच जेवण होता इथं पण फक्त एवढाच का वरती मस्त हे होता शिरा होता आणि इथं तो गोड भात होता. गोड भात 2 वाट्या आणल्या खाल्ल्या मी. किती मंदिर होतं तो समोर मंदिर तिथून धबधबावर मस्त दिसतो. धबधब्याच्या तिथूनच लाईन होती. रस्ता कुठली वळण कसला हा अंधार. खतम. बाय बाय टाटा गुड बाय गया. नमस्कार मंडळी. आपल्या इथला एक लहान मुलगा हरवला होता त्याला ते शोधून आणलाय. तर तुम्हाला कसं वाटतं तुम्ही हरवलं तुम्ही रडले बिडले नाही ना तिथे? म्हणजे कसं वाटलं माहिती आहे का? म्हणजे भीती वाटली होती मला. आणि चक्कर बिकर नाही ना? म्हणून जत्रेमध्ये मोठ्या मुलांचा हात सोडायचा नसतो. हात सोडला मोठ्या माणसाचा हात सगळी माणसं जी अशी कोऑपरेटिव्ह आहेत आणि पहिली गोष्ट लगेच पोलिसांनी मदत घेऊन मला शोधल्याबद्दल धन्यवाद. मी आखा कामातून नितळलेलो आहे. शर्ट एवढं टेन्शन आलं. व्हिडिओ घे. हॅलो भाई तुम्ही बघत आहात आमचे 5 दिवसाची ट्रिप आपल्याकडे आणि सगळे खूप मेहनत घेत आहेत आणि प्रचंड भूक लागलेली आहे. आपण वेळ बघू शकता 3:30 वाजलेले आहेत. म्हणजे हा जेवणाचा टाइम निघून गेलेला आहे, नाश्त्याचा टाइम आहे. पण प्रचंड भूक प्रत्येकाने कंट्रोल केलेली आहे आणि प्रत्येकाच्या समोर ते स्वतःची भूक किती कंट्रोल करतात बघा. प्रत्येकाचा चेहरा बघा कसा उतरलेला आहे. थोड्या वेळात समोर येणार आहे त्याच्यावर. चिकन दाखवतो. एकदम चिकन दाखवतो. चांगल्या प्रकारे लक्ष आहे. जेवण सुद्धा चांगले मेजवानी असणार आहे आमची. आणि एक पत्रावळ घे ना. एक पत्रावळ मध्ये अर्धा दे. तर बघू शकता व्हेजवाल्यांची सोय इथे चालू आहे. हे बघा कांदा आता सुजल खूप बघा कसं कांदा वगैरे थोड्या दिवसाचं त्यांनी बऱ्याच वेळा ना जेवणाचं पूर्ण दारोमदार त्याच्या खांद्यावर होता. आणि चांगल्या प्रकारे आणि ही भाजी हे भाजीचं सामान आहे. तुम्ही चिकन कोकण आहेत मेडिकलवाले भाऊ म्हणजे कोणाला काय त्रास वगैरे होऊन दिला नाही त्यांनी. म्हणजे सगळ्या मेडिकलच्या सगळ्या सुविधा त्यांनी पुरवलेल्या आहेत. आणि आपल्या पूर्ण ट्रिपचे माझा मामा संतोषजी मुंडे आपण चांगल्या प्रकारे ही ट्रिप म्हणजे संपवण्यात आलेली. थोडं हा जेवण झाला की आपला प्रवास बघू शकता. प्रत्येकाची नावं मी घेऊ शकत नाही पण सगळ्यांचे चेहरे दाखवतो. आमचा कॅमेरामॅन खूप उदास झालेला आहे. त्याच्या सुखरूप बोलणार आहे. आमचा अनिकेत खूप छान बोलतो. तो असा वैतागला ना आम्हाला की आमचा चालक मालक म्हणजे सारथीचा महत्वाचा भाग म्हणजे आपल्याला नेहण करणं. सारथी म्हणतात त्याला. सारथी बायकोसाठी आपण इकडे पण बघू शकता. आमचा महिला मंडळ अतिशय पूर्ण जय्यत तयारी. शेकटाच्या शेंगा
चिमुकला उंदीर आणि एक छोटी चुचुंदरी पण लावची बघा. हा नियोजन केलेलं आम्हाला अजून राहिलेला जो आहे तो आम्ही म्हशीच्या यात्रेसाठी वापरू शकतो. शुक्रवारचा म्हशीच्या यात्रेत सुद्धा नाही वापरला तर कुठला एखादा दिवस ठेवू. त्याच्यासाठी लागणार चिकन तुम्ही आज घेणार आहात का त्या दिवशी घेणार? त्याचा काही टेन्शन घ्यायचं नाही. राहिलेला कांदा कापलेला जर आपण ठेवला तर तो सुद्धा आपण 10 दिवसासाठी ठेवू. राहत नाही. छान. आणि तुम्ही बघू शकता हे जो लोकेशन आहे खूप छान आहे. झाड आणि समोराची छोटीशी हे बघा मस्त छान असं म्हणजे भोजनाचा कार्यक्रम करतोय. जो जेवणाचा वनभोजन एक प्रकारे याला वनभोजन म्हणतात आणि खूप छान वाटतं. कारण कसं आहे आपण घरात रोजच जेवतो पण बाहेर जेवण्याची मजा ही काही औरच आणि खूप वेगळा अनुभव असतो. आता पाणी टाकलं ना आपल्याला जरा अजून एक पाणी आहे का? व्हिडिओ घेत आहे. थांब रे दादा आलाय. हे तुम्ही बघू शकता आमच्यातले यांचे दात आहेत ना थोडेसे हल्लेले आहेत त्यामुळे भाज्या करतात ते सगळे आलेले गेलेलेच आहेत कामातून. दारा नाही ना ते हाडबिडे चावता नाहीत. आता फुकट असं उगाच कारण देतात आम्ही बुवा आहोत म्हणून पण यांचे ना खरे म्हणजे दात आहेत ना दातांना धार नाही. आम्ही सकाळपासून असे दात पाजवलेले आहेत त्याच्यासाठी आमचं शकता बघा. पण भाजी खूप सुंदर आहे. सगळ्यांकडनं आवाज आलेला आहे पण भूक एवढी लागली ना का कोणाच्या तोंडातून आवाजच येत नाही. सोडतो पाणी देर आहे दुरुस्त आहे. तर तुम्ही हरवले होते परंतु ज्यावेळी आपण मालवणच्या बीचवर गेलो तो मच्छी खरेदी करण्याकरता त्यावेळेला तुम्हाला कुठली मच्छी आवडली होती? मच्छी तर आवडली सगळीच आपल्याला म्हणजे मच्छी वगैरे छानच होती पण तो मांडवाला जो टाइमपास झाला आपला 3 दिवस तिथे गेले त्याची जराशी मला खंत वाटते. कारण कसं आहे की आपण गणपती बाप्पा मंगल मूर्ती तर मित्रांनो फायनली आम्ही घरी आलोत. वाजले 12 आणि आम्ही फायनली घरी आलो. चांबालेला पोचलोत. आता सामान वगैरे ठेवू खाऊ पिऊ नाही मी झोपू. सो तुम्हाला व्हिडिओ लवकरच बघायला भेटेल. सो बाय.